नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय डाळिंब फळांची साईज करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि हीच फळांची साईज करण्यासाठी तुम्हाला मी 3 फॉर्म्युले देणार आहे। हे 3 फॉर्म्युले वापरून तुम्ही डाळिंब फळांची साईज, कलर, चकाकी ही वाढवण्यासाठी काम करू शकता। ज्यांनी हे फॉर्म्युले वापरले त्यांचा बागाची साईज 100% चांगली होणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे। हा व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप फॉलो करा, सगळे औषधं वापरा, तुमच्या डाळिंब बागाची साईज चांगल्या प्रमाणात होईल। तर शेतकरी मित्रांनो, चला पहिल्या फॉर्म्युल्यानुसार सुरुवात करूया। सगळ्यात पहिला मेन फॉर्म्युला म्हणजे आपल्या मुळांची काळजी घ्यायची डाळिंबाची। काय होतंय, आता पाऊस लेट झाला होता त्यामुळे पण साईज थांबली होती, पण आता पाऊस पडला आहे आणि पाऊस चांगला झाल्यामुळे साईज वाढू शकते। पण आता काय झालंय का, ज्यावेळेस पाणी कमी होतं, वातावरणामध्ये जास्त उष्णता होते आणि जमीन कडक झाली होती, अशा वेळेस आहे ना, जी व्हाईट रूट असते, अन्नद्रव्य अपटेक करणारी जी मुळे असते, ती खूप कमी प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहे। सगळ्यात अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे, ही मुळे ऍक्टिव्ह करून घ्यायची। जमीन कडक झालेली असती, जी बेड असतं ते कडक फिक्सेशन झालेलं असतं, हे एकदा क्लिअर करून घ्यायचं आहे आणि मगच तुम्हाला मी जी अन्नद्रव्य देणार आहे किंवा ड्रिपने देणार आहे किंवा स्लरी सांगणार आहे त्या जर सांगितल्यावर इझी अपटेक होईल। त्याच्यासाठी मुळांची काळजी घ्यायची। आता मुळांची काळजी काय करायचं, कृष्णावेली कंपनी आहे, त्या कंपनीचं अमृत भूमॅजिक नावाचं प्रोडक्ट आहे, ते तुम्हाला 200 ग्रॅम पर एकरने ड्रिपने सोडून द्यायचं आहे। त्यामुळे तुमची जमीन भुसभुशीत होईल, अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी काम करेल, जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, जमिनीतली तुमच्यावाले जे जीवन असतील त्याचे ऍक्टिव्ह वाढतील। हे सगळं झाल्यानंतर मुळांची काळजी घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही कंपनीचं ह्युमिक आहे, एकरी 1 लिटर 1.5 लिटर सोडून द्या ड्रिपने, त्यामुळे मुळा वाढतील। मायक्रोरायझा तुम्हाला कमीत कमी 200 ते 250 ग्रॅम ड्रिपने सोडायचा आहे, त्यामुळे पण मुळा वाढतील। आणि ज्यांच्या बागामध्ये त्याला किंवा काही नसेल त्यांनी IBA जरी सोडलं तरी चला 2 ग्रॅम पर एकरने, त्यामुळे पण मुळा वाढतील। हे 3 तुम्हाला मुळा वाढवण्यासाठी घ्यायचं आहे, जमीन सुधारण्यासाठी घ्यायचं आहे। हे वापरल्यानंतर काय होईल, तुमची जमीन व्यवस्थित होऊन जाईल, तुमचा बेडवरती जे औषध देणार आहे तुम्ही ते सगळं अपटेक केलं जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आता दुसरा फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला स्प्रे घ्यायचे। आता काय झालंय, खूप दिवस झाले पाऊस झालेला नव्हता, पाऊस लेट झाल्यामुळे पाणी आपण मापात देत होतो। अशा वेळेस काय झालंय, फळं कडक झालेले असतील आणि ह्या फळांना कडक झाल्यामुळे काय होईल, एकखटी पाणी भेटलं तर ते तडा जाऊन क्रॅक होण्याची शक्यता खूप जादा प्रमाणात असते। अशा वेळेस शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम बोरॉन सारखे कंटेन आपल्याला वापरता येतात, पण काय होते, कॅल्शियम बोरॉन हे केमिकल स्वरूपात असल्यामुळे काही वेळेस कॅल्शियम बोरॉन तेल येण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे कॅल्शियम बोरॉन वापरताना ग्लुकोनेट कॅल्शियम बोरॉन वापरायचं। कृष्णवेली कंपनीचं अमृत CB+ नावाचं प्रोडक्ट आहे, ते 2 ml ने फवारणी करून घ्या। फळांवरती फवारणी केल्यानंतर फळं लूज होतील, क्रॅकिंग जाणार नाही। ग्लुकोनेट मधला कॅल्शियम बोरॉन भेटल्यामुळे तेलासारखे जे रोग येतात त्यांचा प्रादुर्भाव याच्यामुळे होणार नाही, कारण कॅल्शियम बोरॉनमुळे तेल येऊ शकतो। हे स्प्रे करून घेतल्यानंतर आता तुम्हाला ड्रिपने औषधं काय सोडायचं त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो। स्टॉप कर। तर शेतकरी मित्रांनो, CB+ची फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला ड्रिपने सोडायचं आहे 05234 3 ते 4 किलो पर एकरने सोडायचं। हे झाल्यानंतर तुम्हाला परत 4 ते 5 दिवसानंतर घ्यायचं 4932 3 ते 4 किलो, तुम्ही 3 किलो घेऊ शकता। परत 4 दिवसांनी तुम्हाला घ्यायचं 42 47 2.5 ते 3 किलो घ्यायचं प्रति एकरने, ड्रिपने सोडायचं। आणि परत 4 दिवसांनी घ्यायचं 49 32 2.5 ते 3 किलो। ह्या 42 47 49 32 52 34 ह्या ग्रेडमध्ये 4-4 दिवसाचं 5-5 दिवसाचं गॅप द्या, त्यामुळे तुम्हाला पोटॅश फॉस्फरस लेवल वाढवल आणि फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवल्यावर आपोआप साईज होईल। आता काय झालंय, सगळ्या बागांमध्ये पोटॅश आणि मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आलेली आहे, बाग ट्रेसमध्ये गेलेले, पानं पिवळे पडलेले असतील। आता तुम्ही बघत असतील, समजा आता ह्या बागामध्ये पानं पिवळे पडले आणि पानं करपलेले ह्याच बागामध्ये, म्हणजे हा बाग पण ट्रेसमध्ये गेला होता। आता पाऊस पडल्यानंतर ते नायट्रोजन किंवा पोटॅश हे जमिनीमधून भेटणार आहे, पण बाग ट्रेसमध्ये असल्यामुळे काय होतंय, का साईज थांबून गेली होती। आता पाऊस पडलाय तर तुम्हाला अन्नद्रव्य जे तुम्ही ड्रिपने देणार आहे ते चांगल्या प्रमाणात अपटेक होणार आहे। फक्त मी जेवढी मुळांची काळजी घ्यायला लावली ती मुळांची काळजी घेऊन तुम्ही चांगले अपटेक होऊ शकतात।
ध्यानात राहून द्या, 42, 47, 49, 32, 52, 34 ह्या सारख्या ग्रेड ह्या आलटून पलटून घेत चला. एकच ग्रेड शेवटपर्यंत नका देऊ, कारण सगळ्या फॉस्फरस पोटॅश हा सगळ्यामध्ये वेगवेगळा आहे, तो चांगल्या पद्धतीने भेटेल. आणि आता मी सांगतो तुम्हाला, जे की स्लरी साईज करण्यासाठी स्लऱ्यांचं प्रमाण वाढवा. नॅचरल पोटॅश, नॅचरल नायट्रोजन हे तुम्हाला बागामध्ये गेलं पाहिजे. मित्रांनो, आता तिसरा फॉर्म्युला आहे स्लऱ्यांचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला वापरून चांगल्या बागामध्ये मी बघितलंय चांगल्या प्रकारात डाळिंबाची साईज झाली. आणि हेच फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे. तर 3 प्रकारच्या स्लऱ्या तुम्हाला वापरायच्या आहे. त्या 3 प्रकारच्या स्लऱ्या मी सांगणार आहे. त्या स्लऱ्या व्यवस्थित बघून घ्या. ती माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघू शकता, युट्यूब चॅनलच्या तिथं जाऊन बघू शकता, किंवा मी आता लिंक पण देणार त्यांच्यावाली खाली कमेंट मध्ये लिंक देणार आहे. ती बघून तुम्ही ते फॉर्म्युला जे असेल त्या स्लरी बनवायचा तो बघू शकतात. आणि तिसरी जी स्लरी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली स्लरी आहे ती सरकी पेंटची स्लरी. ही सरकी पेंटची स्लरी वापरून पण चांगल्या प्रमाणामध्ये साईज झालेली मी पाहिलेली आहे. दुसरी स्लरी आहे ती अंड्यांची स्लरी. अंड्यांची स्लरी वापरून पण चांगल्या प्रकारे साईज झालेली मी बघितलेली आहे आणि चांगले रिझल्ट पण त्याचे आलेले आहे. आता तिसरी स्लरी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे सोयाबीनची स्लरी. सोयाबीन भरड्याची स्लरी सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या भरड्याची स्लरी कशी करायची याच्याबद्दल थोडक्यात माहिती घ्या. सगळ्यात अगोदर काय करायचं, 10 ते 15 किलो सोयाबीन भरडून आणायची. तिला 200 लिटर पाण्यामध्ये 8 दिवस भिजू घालायचं. त्याच पाण्यामध्ये 2 ते 3 किलो गूळ टाकायचा, 1 किलो केएमबी टाकायचं, 1 किलो पीएचबी टाकायचं. तुम्ही झिंक सोल्युबल बॅक्टेरिया, मॅग्नेशियम सोल्युबल बॅक्टेरिया ह्या पण 1 लिटर किंवा 1 किलो ह्या मिक्स करू शकतात. हे मिश्रण कमीत कमी 8 दिवस तुम्हाला सावलीत झाकून ठेवायचंय. हे सावलीत झाकून ठेवलेलं मिश्रण 8व्या दिवशी चांगल्या पाण्यामध्ये गाळून घ्या. त्या गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला मॅजिक नावाचं प्रोडक्ट आहे, जे की कृष्णवेली कंपनीचं आहे. 200 ग्रॅम पर एकर ह्या प्रमाणामध्ये त्या पाण्यामध्ये मिक्स करा. भूमॅजिक मिक्स केल्यानंतर ते पाणी लिक्विड असेल ते अर्धा तास तसंच ठेवायचं. अर्धा तासानंतर ढवळून घ्या आणि ड्रिपने सोडून द्या. हे फॉर्म्युला वापरा, या स्लऱ्या वापरा, साईज होईल. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवू द्या. ज्या लोकांचे बाग हार्वेस्टिंगसाठी आलेले 15 दिवस किंवा 8 दिवसामध्ये बागाची हार्वेस्टिंग होईल, आता व्यापारी चक्रा मारायला सुरुवात करतील, तुमच्या बागाची रेट ठरवतील. आणि अशा वेळेस काय झालं, आता पाऊस पडल्यामुळे जो कलर येत होता तो कलर थोडा डाऊन झालेला असते. कारण नॅचरली तसं होणार आहे. नायट्रोजन ज्या वेळेस पावसाच्या पाण्यातून नायट्रोजन भेटतो त्यावेळेस तो पोटॅश लेवल ही डाऊन झालेली असते, नायट्रोजन जादा झालेला असतो. त्यामुळे फळांचा कलर चकाकी ही थोडी कमी झालेली असते. अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला एक मी फॉर्म्युला सांगतो, बेस्ट फॉर्म्युला आहे. त्यांनी चांगली चकाकी आणि कलर येऊन जाईल. ज्यावेळेस तुम्हाला बाग व्यापाऱ्यांना दाखवायचा आहे त्याच्या अगोदर 5-6 दिवस किंवा 8 दिवस तुम्ही फॉर्म्युला वापरा, त्याचा स्प्रे घ्या, त्याने तुम्हाला चांगली कलर चकाकी येईल. नोट करून घ्या, ध्यानात असू द्या. पहिलं म्हणजे कृष्णवेली ॲग्रोटेक या कंपनीचं अमृत आकाश बायोके हे 2 ml पर लिटर या पाण्याने घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचंय वनिता ॲग्रोचं पीडीएच, पण त्या कंपनीचं पीडीएच भेटलं तरी चालेल. तुम्हाला ते पीडीएच टाकायचंय 2 ग्रॅम पर लिटर याप्रमाणे. त्याच्याच मध्ये मिक्स करायचंय तुम्हाला ग्लुकॉन डी, म्हणजे ग्लुकोज मेडिकलमध्ये भेटलेली ग्लुकॉन डी असेल ते घ्यायचंय 1 ग्रॅम पर लिटर प्रमाणे. या 3 मिश्रण करा, 200 लिटर पाण्यामध्ये कालवून घ्या आणि फवारणी करून द्या. कलर चकाकी 1 नंबर येते, ही मी स्वतः डोळ्याने बघितलंय. हे सगळं एवढं करून झाल्यानंतर तुमच्या बागाची साईज कलर हा 100% येणारच आहे. अजून साईजसाठी काही फॉर्म्युले पाहिजे असेल किंवा अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करू शकतात. आणि ज्या शेतकऱ्यांना माझं मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांनी चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. 59 रुपये पर महिना असेल ती मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मी इन्फॉर्मेशन ही फर्स्ट प्रायोरिटीने देत जाईल. मेंबरशिप चालू झालेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि ज्यांना कुणाला प्रश्न असतील त्यांनी कमेंट केल्यानंतर मी त्याचं उत्तर देणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. खाली कमेंट करायचं विसरत नका जाऊ, तुमच्या प्रश्नाला उत्तर मी लगेच देत असतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यावरती.